उपविभाग रत्नागिरी ग्रामीण यांची वयाच्या 58 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज या ठिकाणी कंपनीतर्फे आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी स्वागत करतो। तसेच या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाकरिता माननीय श्री ए.बी. अस्वले साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालय रत्नागिरी यांनी अध्यक्षस्थान भूषवावे अशी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय एन.व्ही. आसगावकर साहेब यांनी प्रमुख अतिथी पद भूषवावे असं मी त्यांना विनंती करतो। श्री एस.व्ही. कुलकर्णी साहेब यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी येऊन माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष श्री अस्वले साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय एन.व्ही. आसगावकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांचं स्वागत माननीय अरविंद देसाई साहेब यांनी करावं असं त्यांना विनंती करतो। श्री आजचे या कार्यक्रमाचे चौमूर्ती श्री के.एन. सत्यन साहेब यांचे स्वागत श्री अस्वले साहेब आणि आलिका मॅडम यांनी सौ सत्यन साहेब, सौ सत्यन मॅडम यांचं स्वागत करावं असे त्यांनी। यानंतर माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अस्वले साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, चांदीचे नाणे आणि उपदान धनादेश देऊन त्यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष करतो। सत्यन मॅडम यांचा कंपनीच्या वतीने सत्कार उपव्यवस्थापक महासचिव माननीय आलिका मॅडम यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो।
या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता आणि माननीय सत्यन साहेब यांचे जुने सहकारी SV सावली साहेब यांचे या ठिकाणी पुष्प देऊन मी स्वागत करतो. SV सावली साहेब यांचे स्वागत. त्याचप्रमाणे उपविभाग ग्रामीणमध्ये पूर्वी कार्यरत असलेले आता सेवानिवृत्त असलेले SV पाटील यांचे स्वागत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले ठेकेदार डांगे यांचे या ठिकाणी स्वागत करत या ठिकाणी सर्वांच्या वतीने तर डांगे आणि डांगे दोघांनी बोलवतो की सर्व ठेकेदारांची प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी स्वागत करतो. परमिशन आहे ना. त्याचप्रमाणे अरविंद देसाई साहेब यांचे स्वागत केळकर साहेब यांनी करायला करतो. कुलकर्णी साहेब यांचे स्वागत. यानंतर मी अशी विनंती करतो की उपविभाग रत्नागिरी ग्रामीण यांच्या वतीने म्हणजे ठीक आहे दिल्ली व्यक्त करतो आणि या ठिकाणी मनोरंजनचा कार्यक्रम आपण आधी घेऊया. तर पहिल्या प्रथम मी आजगावकर साहेब यांना विनंती करतो की आपण तिथे मनोरंजन व्यक्त करा. IAS म्हणतो तिला सौसत्य पटकन मला वेगळं वाटलं म्हणायला आणि आपण सगळे उपस्थित एक सांगतो निश्चितच कोकणातल्या लोकांना समाजशास्त्र फार कळत नाही. सोले साहेबांसारख्या दिग्गज समाजशास्त्राच्या माहिती असलेल्या माणसासमोर आपला थोडासा वर्ष असं आपण शिकतोय तर एक दोन गोष्टी करायच्या. कसं होतं बघा MSCमध्ये आपण बऱ्याच वेळा एखाद्या माणसाला भूल देतो पण ऑपरेशन करत नाही. जेव्हा भूल संपत येते तेव्हा ऑपरेशन सुरुवात करतो. तेव्हा थोडंसं प्लॅनिंग करून आपण जास्ती चांगलं केलं बरं. एक मला म्हणायचं म्हणून तुमचं अभिनंदन आहे. फार चांगला कार्यक्रम करताय पण थोडासा त्याच्यामध्ये प्रभावीपणा आला पाहिजे. दुसरं मला आता अतिथी म्हणून मी आता बहुतेक पुढच्या आठवड्यात किंवा 15 तारखेनंतर तुमच्याकडे बसणार आहे. कारण मला 4 वर्षे बाहेर आल्यावर सगळ्यांनी आता अतिथी म्हणायला सुरुवात केली. तिसरं सांगायचं म्हणजे सत्यन साहेबांचं भाग्य म्हणेल की मी ह्या जागेचा भूमिपुत्र नाही. मी घर जागा मालक आहे. ही आमच्या काकांची जागा आहे. म्हणजे हा मान फार क्वचित लोकांना मिळत असेल की ज्या जागेत आपण आहोत त्या जागा मालकाची आजगावकरांची जागा आहे. सर्वांच्या माहितीकरता सांगतो. आणि माझ्याच वडिलांनी ही साधारणपणे 70-71च्या आसपास ॲक्वायर करून ठेवली होती आणि नंतर मग तो प्लॉट हँडओव्हर केला. तर जागा मालकानंच निरोपाचा समारंभ गेला. हा चेअरमनच्या
हाताला जरी सत्कार घेतला त्यापेक्षाही तुमचा बरोबर जास्ती भाग्य आहे. म्हणून मी करायचा यावेळी तिथं दैवज्ञ हॉलमध्ये बघा सत्कार होतात श्री साहेबांच्या, मी केव्हाही स्टेजवर जात नाही कारण की माझी जागा नाही, ही आपली जागा आहे. बरं, आता मी मूळ मुद्द्याला येतो. सत्येन साहेब तशी ओळख साधारण मला वाटतं 95च्या आसपास वगैरे जेव्हा ते ग्रामीण एकला आले तेव्हा, पण अस्खलित मराठी बोलणं, अस्खलित मराठी म्हणजे साधारण त्याला थोडासा मल्याळमचा टच असलेलं. आणि दुसरं काय झालं की माझा मोठा मुलगा आणि सत्येन साहेबांची मोठी मुलगी अतिरा हे एका वर्गात असल्यामुळे त्यावेळी असं फार जवळ आलो. पण एकंदरीत कामाची पद्धत बघितली, म्हणून केरळमधून आलेला माणूस मी थोडा सहज विचारलं कसं काय होतं काय नाही म्हणलं महाराष्ट्र मुंबई फिरायला आलो होतो आणि फिरायला आलो असताना कळलं की इथं जागा उपलब्ध आहेत म्हणून ते थॉमस की कोणते वर्गीस होते अर्ज दिला आणि नोकरीला 78 साली 39 वर्षाची सर्व्हिस आज होणं हे मलाही शक्य नाही. मी 34 वर्षात विचार होणार आहे, अजून 3 वर्षांनी 39 वर्षाची सर्व्हिस म्हणजे लॉंगेस्ट स्पॅन आहे. वयाच्या साधारण तुम्ही 20 वर्षे लागताय किंवा 19 वर्षे लागून तुम्ही पूर्ण स्पॅन पूर्ण करताय, हे त्यांचं अनेक भाग्य आहे. दुसरं एक मी सांगेन, सत्येन साहेब तुम्हाला महिन्याचा पगार प्रत्येक महिन्याला मिळाला ना, प्रत्येक महिन्याला पगार मिळाला तर मला वाटतं आता तुम्हाला जे पाकिट दिलं आहे ते तुम्ही वहिनीकडे सुपूर्द करावा, त्यांचा पगार तर तुम्हाला जर पगार दिला आहे कंपनीला तर हा तुमचा पगार नाही, ते त्यांच्याकडे गेल्यावर सुपूर्द करा, आमच्यासमोर नाही केलं तरी चालेल, वहिनी आठवड्यात मागून घ्यायचं. आता थोडासा मी भाऊ प्रसंगाकडे येतो. सर्वांना माहिती असेल मी उमेश ढवळे आपल्यातून नुकतेच केलं, इथंच याच मासा अकाउंटला बरेच वर्ष काम केलेले. 1 मेपर्यंत हा चांगला चालणारा फिरणारा माणूस, कामगार दिनानिमित्त कोल्हापूरला जाऊन आलेला माणूस, एक दिवस ताप येतो का आणि 8 दिवसात सगळा खेळ संपतो का. उमेश ढवळे मला काय म्हणायचे आणि सगळ्यांना सांगायचे, त्यांचाही होतं, त्यांचं जे काय असेल ते 4-5 जणांना सांगून ठेवायचं की मी 10 मेला त्यांचा तिथं लक्ष्मीकेश्वरला वेळवंडा सत्कार करणार आणि आजच्या सत्कार समारंभाला मी उपस्थित राहणार. तेव्हा हे देवाचं सगळं हे असतं. त्यावेळी कुणालाही असं वाटलं नाही आज उमेश ढवळे आपल्यात नाही, हे आज अजूनही मला म्हणजे स्वतःला ते स्वीकारताना मला दुःख होतं आहे. पण मी आज मुद्दामून म्हणजे माझे काही वेगळे कार्यक्रम होते पण मी मुद्दामून ठरवलं होतं की 31 मेला तुझं निश्चित थांबायचं वाईनेट केलं. तर आताचा जो मी त्यांचा सत्कार करणार आहे आम्ही करत नसून उमेश ढवळे करत आहे आणि तो स्वर्गीय सत्कार असेल असं मला वाटतं. आम्ही पूर्वीची आता आम्ही एस.बी. पाटील बाउंड्री पार करून गेले, आम्ही आता 1 पाय बाउंड्रीच्या बाहेर 1 पाय आत असं आहे. ही पूर्वीची पिढी आता जात चालली आहे पण ह्याच पिढीचा सत्कार असं समजावं आणि मला एक वाटतं तो स्वर्गीय सत्कार समजावा. ही खरोखर महावितरणचे पण मी धन्यवाद मानतो. अतिशय चांगली कारण कसं असतं याच्यामध्ये की जो कोणी म्हणजे कर्मचारी स्त्री वा पुरुष ते काम करत असतात पण त्याचवेळी त्यांचं घर सांभाळण्याने तिचंही कौतुक होणं फार महत्त्वाचं असतं. आपल्याला माहिती आहे की आपण MSCBचं काम करत असताना लोक किती म्हणजे उद्यापासून मला वाटतं थोडंसं सत्येन साहेबांना घरात अवघडल्यासारखं होणार, लोक फार कमी वाचतील आणि मला एक वाटतं की सत्येनशी त्यांचा जो सुसंवाद आहे तो अतिशय चांगल्या रीतीने होईल. सत्येन साहेबांनी इथं कोकणात येऊन नारायण सेवा संघाचं तुम्ही काम केलं. कुठेही या कोकण पट्ट्यामध्ये कुठल्याही केरळी माणसाची जर डेथ झाली तर ती बॉडी त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती असं मला वाटतं. आता मला कल्पना नाही पण ही त्यांच्यावर असायची. इथं रत्नागिरीमध्ये मी स्वार्थ समाजाचा आहे. मला 300 लोक असताना मला 300 घरं असताना आम्हाला जो कार्यक्रम करायला जमत नाही तो दरवर्षी तो ओणम महोत्सव अतिशय चांगल्या प्रकारे ते करतात साजरा. ज्यांना मला आमंत्रण नव्हतं ते नव्हतं पण मी आमंत्रणाची वाट बघत असतो कारण ते रस्ता पाणी हे पिण्याकरता नाही केरळला जाण्यापेक्षा इथं आपलं साई मोठ्या त्याच्यात जाऊन आपलं त्याचा आस्वाद घेणे फार आम्हाला आहे. यापुढे ते इथंच थांबणार आहे आणि आम्हाला ते पुढच्या ओणमला बोलवतील त्याची मी खात्री बाळगतो. मला थोडंसं माझ्याकडे जी असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर आहे तिची यवतमाळला बदली झाली आहे, तिला रिझ्यूम करायचं आहे. त्याच्यामुळे मी मुद्दामून जरा ओव्हरटेक करून पुढं आलो
पुन्हा एकदा या दोघांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना सुखा समाधानाचं आयुष्य लाभो ही ईश्वरच्यांनी प्रार्थना व्यक्त करतो. संयोजकांनी मला मध्येच बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि आपली करतो. धन्यवाद. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय सोले साहेब, उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग, सत्तामंत्री श्री सत्तर साहेब, सौ सत्तांनी, खरं मी सध्या सेवानिवृत्त आहे त्यामुळे मला इथं बोलण्याचा जो संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यांना